आपल्याला बऱ्यापैकी सवय असते नको ते संबंध जोडण्याची आणि आपण त्यामुळे बऱ्याच वेळेस अडचणीत सुद्धा येतो. परंतु मराठी व्याकरणामध्ये जर आपण हेच आपलं टॅलेंट वापरलं तर कदाचित आपल्याला तिथे मार भेटण्याच्या ऐवजी मार्क भेटण्याची शक्यता आहे. प्रश्न काय आहे बघा, दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? तर शब्दाच्या जातीमध्ये आहे, जर दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडत असेल तर त्याला उभयान्वयी अव्यय म्हणतात. उभय म्हणजे दोघे आणि अन्वय म्हणजे संबंध. उदाहरण घ्यायचं झालं तर राम हुशार मुलगा आहे, श्याम हुशार मुलगा आहे. दोन वाक्य एकत्र करा, राम व श्याम दोघे हुशार मुलं आहेत. जर दोन वाक्य जोडायची झाली तर मुले वर्गात आली फुल स्टॉप, मुले शांत बसली फुल स्टॉप. दोन वाक्यांना एकत्र करा, मुले वर्गात आली आणि शांत बसली. म्हणजे आपण काय केलं, दोन शब्दांना जोडलं किंवा दोन वाक्यांना जोडलं आणि त्यालाच व्याकरणाच्या भाषेत उभयान्वयी अव्यय म्हणतात. अशाच दर्जेदार प्रश्नांच्या तयारीसाठी आपलं स्टडी विथ सचिन सर हे ॲप सगळ्यांनी डाउनलोड करा. आपलं युट्यूब चॅनलला सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.